प्रेक्षक मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील ती गोष्ट शेअर करणार आहे जिने मला शिकवले की शांत राहणे ही कमजोरी नसून वादळापूर्वीची शांतता असते. माझं नाव अंकिता आहे आणि आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ती केवळ एक गोष्ट नसून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. माझ्या वहिनीचे संपूर्ण साम्राज्य मी एका फोन कॉलने कसे उद्ध्वस्त केले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण माझा विश्वास आहे की तुम्हाला यातील प्रत्येक शब्द ऐकायला आवडेल. आता गोष्टीकडे वळूया. सगळीकडे सुरुवात त्या दिवशी झाली ज्या दिवशी माझ्या दिराच्या लग्नाचे डिनर सुरू होते. पूर्ण घर सजलेले होते. चमकत्या लाईट्स, महागड्या फुलांची सजावट आणि पाहुण्यांच्या गर्दीत मी सुद्धा तयार होऊन पोचले होते. एका साध्या पण मोहक साडीमध्ये माझ्या हातात एक छोटेसे गिफ्ट होते जे मी माझ्या जाऊबाईसाठी खूप प्रेमाने निवडले होते. जेव्हा मी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा माझी नजर थेट त्या लांब टेबलाकडे गेली जिथे कुटुंबातील सर्व महत्त्वाची मंडळी बसली होती. मला वाटले की मी सुद्धा तिथेच बसेन. शेवटी मी सुद्धा या कुटुंबाचाच हिस्सा आहे. पण तितक्यात माझ्या वहिनीने, ज्या संपूर्ण कार्यक्रमाच्या होस्ट होत्या, मला आवाज दिला. त्यांच्या आवाजात तोच तिखटपणा होता जो मी गेल्या 5 वर्षापासून ऐकत आले होते. अंकिता, या जागा फक्त महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी राखीव आहेत. तू तिथे किचनजवळील टेबलावर जाऊन बस. त्यांचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या अनेक लोकांनी तो ऐकला. मी तिथेच थक्क होऊन उभे राहिले. माझ्या हातात गिफ्ट होते, चेहऱ्यावर एक विचित्र हसू. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं या आशेने की कदाचित तो काहीतरी बोलेल, माझ्यासाठी उभा राहील. पण त्याने फक्त आपले खांदे उडवले आणि आपल्या प्लेटकडे बघू लागला. त्या क्षणी मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसला असावा. पण मी काहीच बोलले नाही, फक्त निमूटपणे वळले आणि किचनजवळील त्या छोट्याशा टेबलाकडे चालू लागले जिथे काही लांबचे नातेवाईक आणि नोकर चाकर बसले होते. मी तिथे बसताच वहिनींचे हसणे माझ्या कानावर पडले. त्या आपल्या मैत्रिणींना काहीतरी सांगत होत्या आणि सर्वजणी हसत होत्या. मला माहीत होते की त्या माझ्यावरच हसत आहेत, पण मी माझा चेहरा शांत ठेवला. साडीचा पदर नीट केला आणि प्लेटमध्ये जेवण घेतले. त्या रात्री मी लवकर आपल्या खोलीत परत आले. माझा नवरासुद्धा नंतर आला, पण मी ठीक आहे की नाही त्याने एकदासुद्धा विचारले नाही. कदाचित त्याला या छोट्याशा गोष्टीत कोणतीही मोठी समस्या वाटली नसावी, पण माझ्यासाठी ती छोटी गोष्ट नव्हती. तो माझ्या सन्मानाचा प्रश्न होता. त्या रात्री अंथरुणावर पडून मी खूप विचार केला. माझे डोळे उघडेच राहिले आणि डोक्यात एकच प्रश्न फिरत होता की नक्की किती काळ मी असा अपमान सहन करणार. पण ही गोष्ट समजून घेण्यासाठी माझ्या आयुष्यात घडलेले मागील सर्व काही तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. तेव्हाच तुम्हाला समजेल की मी जे काही केले ते का केले. माझे लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं. माझा नवरा राज एका चांगल्या व्यावसायिक कुटुंबातील होता. त्याचा मोठा भाऊ म्हणजेच माझे मोठे दीर एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी चालवत होते आणि त्यांची बायको माझी जाऊबाई, जिला मी वहिनी म्हणते, ती प्रीती त्या कंपनीची को फाउंडर होती. प्रीती खूप स्मार्ट, हुशार आणि महत्त्वाकांक्षी होती. तिने तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय आपल्या सासरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीशी जोडून एक मोठे साम्राज्य उभे केले होते. शहरात तिला खूप मान होता. लोक तिला एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून ओळखत असत. पण घराच्या आत प्रीतीचा खरा चेहरा काही वेगळाच होता. जेव्हा मी पहिल्यांदा या घरात सून म्हणून आले तेव्हा मला वाटले होते की मला एक मोठे आणि प्रेमळ कुटुंब मिळाले आहे. पण सुरुवातीपासूनच प्रीती वहिनींनी मला एखाद्या आउटसायडर सारखी वागणूक दिली. छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारणे, माझ्या कपड्यांवर कमेंट करणे, माझ्या नोकरीला कमी लेखणे आणि सर्वात वाईट म्हणजे त्या माझ्या नवऱ्यासमोरही मला कमीपणा दाखवत. आणि राज कधीच काही बोलायचा नाही. सुरुवातीला मला वाटले की कदाचित त्या मला अजून नीट ओळखू शकल्या नाहीत. वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल म्हणून मी त्यांच्याशी चांगले संबंध जपण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवायचे, सणासुदीला त्यांना भेटवस्तू द्यायचे, त्यांच्या मुलांची काळजी घ्यायचे. पण कशाचाही उपयोग झाला नाही. त्या नेहमीच मला कमी लेखत राहिल्या. एकदा मला माझ्या कंपनीत प्रमोशन मिळाले होते. मी खूप आनंदाने घरात सगळ्यांना ही बातमी सांगितली. मला वाटले होते की माझ्या सासूबाई आणि प्रीती वहिनी माझ्यासाठी आनंदी होतील. पण प्रीती वहिनी फक्त एवढेच म्हणाल्या, अंकिता,
प्रमोशन तर छान आहे, पण तुझा पगार अजूनही इतका नाही आहे की तू स्वतःला सक्सेसफुल म्हणू शकशील. तू खरी सक्सेस तेव्हा होशील जेव्हा तू स्वतःचा बिझनेस उभा करशील, जसा मी केला आहे. त्या दिवशी माझा आनंद पार विरून गेला. माझ्या नवऱ्यानेही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपल्या फोनमध्ये मग्न झाला. हळूहळू मला समजले की या घरात मला स्वतःचा असा आवाज नाही. मी फक्त एक सावली आहे, जिचे अस्तित्व कोणाला जाणवणे गरजेचे नाही. पण इथे एक गोष्ट होती जी घरात कोणालाच माहीत नव्हती. मी जे काम करायचे ती काही साधीसुधी नोकरी नव्हती. तिथे माझे काम मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार तपासणे, त्यांच्या अकाउंट्सची चौकशी करणे आणि जर काही घोळ असेल तर तो पकडणे. मी शांतपणे माझे काम करायची, पण माझ्या क्षेत्रात माझे नाव आदराने घेतले जायचे. मी अनेक मोठ्या फ्रॉड केसेस उघडीस आणल्या होत्या. बँका, गुंतवणूकदार आणि रेग्युलेटर्स माझ्यावर विश्वास ठेवत असत. पण घरात मी कधीच माझ्या कामाबद्दल जास्त बोलले नाही, कारण मला वाटायचे की यामुळे काही फरक पडणार नाही. लोक फक्त दिखावा बघतात, खरी वस्तुस्थिती नाही. आणि प्रीती वहिनी तर दिखाव्याची राणी होती. बाहेरून त्यांची कंपनी खूप मोठी दिसायची, पण त्यांच्या बिझनेसमध्ये काही गोष्टी योग्य नाहीत हे माझ्या अनेकदा लक्षात आले होते. जेव्हा कधी घरात बिझनेसच्या गप्पा व्हायच्या, मी शांतपणे ऐकायची. माझ्या प्रोफेशनला डोक्याने अनेकदा धोक्याच्या खुणा नोटीस केल्या होत्या, पण मी कधीच काही बोलले नाही, कारण मला वाटले नव्हते की लोकांनी मला जासूस समजावे. पण आता डिनरमध्ये जे काही घडले त्याने मला विचार करायला भाग पाडले. मी स्वतःला विचारले की नक्की कधीपर्यंत मी असा अपमान सहन करायचा? मी खरंच इतकी कमकुवत आहे का की स्वतःसाठी उभी राहू शकत नाही? आणि त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला, असा विचार जो हळूहळू एका प्लॅनमध्ये बदलू लागला. पुढचे काही दिवस मी शांतपणे माझ्या कामात मग्न राहिले. घरात सगळं काही नॉर्मल होतं. लग्नाची पूर्वतयारी जोरात सुरू होती. प्रीती वहिनी रोज नवनवीन प्लॅन्स बनवत होत्या. त्यांनी या लग्नाचा एक मोठा शो करून टाकला. शहरातील सर्वात महागडी ठिकाणं बुक केली. देश विदेशातून पाहुणे बोलावले. त्यांनी आपल्या सर्व बिझनेस पार्टनर्सना, गुंतवणूकदारांना आणि हाय प्रोफाईल लोकांना आमंत्रित केले होते. त्यांना वाटत होतं की हे लग्न म्हणजे त्यांच्या शक्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन असावे, आणि मी फक्त शांतपणे एक बघ्याची भूमिका घेत होते. पण यावेळी मी फक्त बघत नव्हते, तर मी विश्लेषण करत होते. एके दिवशी घरात बसल्या बसल्या मी माझ्या लॅपटॉपवर काही रिसर्च सुरू केला. मी प्रीती वहिनींच्या कंपनींचे नाव गुगलवर सर्च केले आणि मी त्यांचे पब्लिक फायनान्स तपासले. त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती वाचली आणि त्यांच्या इन्व्हेस्टर्सची यादी पाहिली. मी जसजशी खोलवर माहिती घेत गेले तसतशा काही विचित्र गोष्टी माझ्या समोर येऊ लागल्या. त्यांच्या कंपनीने गेल्या 2 वर्षात खूप झपाट्याने प्रगती दाखवली होती, पण त्यांच्या कमाईचे मार्ग स्पष्ट नव्हते. काही व्यवहार अत्यंत संशयास्पद वाटत होते. मी माझ्याच प्रोफेशनच्या काही व्यक्तींशी बोलले. माझे काही मित्र बँकिंग सेक्टरमध्ये होते. त्यांना मी विचारले की त्यांनी या कंपनीबद्दल काही ऐकले आहे का, आणि उत्तर दाखल मला जे काही समजले ते ऐकून मी थक्क झाले. माझ्या एका मित्राने सांगितले की या कंपनीच्या विरोधात काही छोट्या मोठ्या तक्रारी आल्या होत्या, ज्या दाबून टाकण्यात आल्या. काही लहान कॉन्ट्रॅक्टर्सनी तक्रारी केल्या होत्या की त्यांना त्यांचे पेमेंट मिळालेले नाही. काही गुंतवणूकदारांना संशय होता की त्यांचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जात नाही आहे. पण प्रीती वहिनींच्या वडिलांच्या राजकीय संबंधांमुळे सगळं काही दाबून टाकलं गेलं होतं. आता मला समजलं होतं हे साम्राज्य नक्की कोणत्या पायावर उभं आहे. हे फक्त हार्डवर्क किंवा स्मार्टनेस नव्हतं, तर यात बरंच काही चुकीचं होतं. आणि जर कोणी योग्य पद्धतीने तपास केला तर हा संपूर्ण डोलारा कोसळू शकत होता. पण तरीही मी विचार करत होते की मी हे करायला हवे की नाही, कारण त्या कितीही वाईट असल्या तरी माझ्या जाऊबाई होत्या. पण तितक्यात एक अशी घटना घडली ज्याने माझा निश्चय पक्का केला. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच घरात धावपळ सुरू झाली. मी सुद्धा तयार होत होते. मी एक सुंदर लेहेंगा घातला, जो मी स्वतःच्या पगारातून विकत घेतला होता. मला वाटलं होतं की किमान आज तरी मी छान दिसावं. जेव्हा मी तयार होऊन खाली उतरले तेव्हा प्रीतीने मला पाहिलं आणि एक अशी कमेंट केली जी माझ्या काळजाला बाणासारखी टोचली. अरे वा अंकिता, तू तर आज खूपच छान नटली आहेस. पण लक्षात ठेव की तू या घराची सून आहेस, पाहुणी नाही.
त्यामुळे जास्त शो ऑफ करण्याची गरज नाही. तसंही तुझी लेवल काय आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांच्या आवाजात विष होतं, जे आता मला सहन होत नव्हतं. मी एक दीर्घ श्वास घेतला, काहीच बोलले नाही, फक्त एक स्मितहास्य दिलं आणि तिथून निघून गेले. पण मनातून मी ठरवलं होतं की आता बस झालं. लग्नाचं ठिकाण एका अतिशय आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. ती जागा एखाद्या परीकथेतील जगासारखी सजली होती. हजारो दिवे, फुलांचा सुगंध, महागड्या गाड्या आणि झगमगाट. पाहुणे येऊ लागले होते. मोठ्या गाड्यांमधून शहरातील नामवंत लोक येत होते. प्रत्येकजण प्रीती वहिनीचे कौतुक करत होते की त्यांनी किती भव्य लग्नाचे आयोजन केले आहे. आणि प्रीती वहिनी एखाद्या राणीसारख्या सर्वांचे स्वागत करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्यांच्या डोळ्यात तो गर्व स्पष्टपणे दिसत होता. कार्यक्रम सुरू होणार होता. सगळेजण आपापल्या जागी बसू लागले. मला पुन्हा एकदा कोपऱ्यातली जागा देण्यात आली, जिथे कुटुंबातील कमी महत्त्वाचे माणसे बसली होती. माझा नवरा राज तर त्याच्या भावासोबत VIP सेक्शनमध्ये बसला. मी तिथे एकटीच बसलेली असताना प्रीती वहिनी माझ्या जवळून गेल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा टोमणा मारला. अंकिता, तुला पुढची सीट हवी होती ना? तर आधी आपल्या लेवलचे गेस्ट आण. इथे फक्त तेच बसतात ज्यांचं काहीतरी अस्तित्व आहे. तू तर फक्त एक साधी नोकरी करणारी मुलगी आहेस. तुझी जागा हीच आहे. त्यांनी जे इतक्या मोठ्या आवाजात म्हटले की आजूबाजूचे अनेक लोकांनीही ते ऐकले. काही लोकांनी माझ्याकडे पाहिले आणि ते कुजबुजू लागले. मला असं वाटलं जणू सगळे माझ्यावर हसत आहेत. पण यावेळी मी माझा चेहरा पूर्णपणे शांत ठेवला. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून फक्त एक स्मितहास्य दिलं. असे हास्य ज्यात कोणतेही दुःख नव्हते, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. प्रीती वहिनी थोड्या थक्क झाल्या, पण नंतर पाठ फिरवून निघून गेल्या. मी माझ्या जागेवरून उठले. हळूच बॅकस्टेजच्या दिशेने निघाले. तिथे एक शांत कोपरा होता, जिथे कोणीही नव्हतं. मी माझा फोन काढला आणि एक नंबर डायल केला. हॅलो राहुल, मी अंकिता बोलतीये. हो तीच. ऐक, मला तुझी आणि तुझ्या टीमची गरज आहे. एक केस आहे, मला वाटते की तू अर्जंट बेसिसवर हँडल करावेस. राहुल माझा एक जुना सहकारी होता, जो आता एक फॉरेन्सिक ऑडिटिंग फर्म चालवत होता. आर्थिक घोटाळे पकडण्यात त्याची टीम एकदम निष्णांत होती. मी त्याला सर्व तपशील सांगितले, कंपनीचे नाव, त्यांचे प्रोजेक्ट्स आणि मला ज्या ज्या गोष्टी संशयास्पद वाटल्या होत्या ते सर्व काही. राहुल म्हणाला की तो हे सर्व तपासेल आणि जर काही सापडले तर तो लगेच ॲक्शन घेईल. मी त्याला सांगितले की मला हे लवकरात लवकर हवे आहे, कारण टायमिंग खूप महत्त्वाचे आहे. त्याने 2 दिवसात रिपोर्ट तयार करण्याचे आश्वासन दिले. फोन ठेवल्यानंतर मी अजून एक कॉल केला. यावेळी माझ्या एका जुन्या क्लायंटला, जो बँकेत एका उच्च पदावर होता. मी त्याला सांगितले की एक कंपनी आहे जिच्या लोन ट्रान्झॅक्शनमध्ये काहीतरी घोळ असल्याचा मला संशय आहे. तो ते चेक करू शकेल का? तो म्हणाला की जर मी सांगत असेन तर नक्कीच काहीतरी गंभीर असणार. तो लगेच आपल्या टीमला हे काम सोपवतो. तिसरा कॉल मी एका टॅक्स कन्सल्टंटला केला, ज्याचे सरकारी विभागांशी चांगले संबंध होते. मी त्याला सांगितलं एका कंपनीच्या टॅक्स फायलिंगमध्ये काही अनियमितपणा असू शकतो. तो यावर प्रकाश टाकू शकेल का? त्यानेही होकार दिला. 3 फोन कॉल्स, बस इतके पुरेसे होते. मी माझा फोन पुन्हा पर्समध्ये ठेवला आणि हॉलमध्ये परत आले. लग्नाची विधी सुरू झाली होती. सगळे आनंदी होते. प्रीती वहिनी आपल्या मुलाच्या लग्नाचा पूर्ण आनंद घेत होत्या. त्यांच्या साम्राज्याचा पाया हलणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. पण मी गपचूप पुन्हा आपल्या जागेवर बसले आणि सोहळा पाहू लागले. माझ्या चेहऱ्यावर एक शांत स्मितहास्य होतं, पण माझ्या मनात एक वादळ सुरू होतं. पुढचे 2 दिवस खूप वेगाने गेले. लग्नाचे विधी एकामागून एक सुरू होते. मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टी, सगळं काही मोठ्या थाटामाटात होत होतं आणि मी फक्त एक मूक प्रेक्षक बनून राहिले. पण माझ्या फोनवर सतत मेसेजेस आणि कॉल्स येत होते. राहुलने मला सांगितलं की त्याच्या टीमने काही खूप मोठे घोटाळे पकडले आहेत. कंपनीच्या अकाउंट्समध्ये अनेक डमी ट्रान्झॅक्शन होते. कोणतंही खरं काम न करता पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवला जात होता. कागदोपत्री दाखवलेले काही प्रोजेक्ट्स प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते. गुंतवणूकदारांचा पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला गेला होता. हे सर्व स्पष्टपणे फसवणुकीचे गुन्हे होते. बँकेच्या ओळखीच्या व्यक्तीनेही कन्फर्म केलं की कंपनीने जे कर्ज घेतलं होतं
त्यासाठी गॅरंटी म्हणून दाखवलेल्या काही मालमत्ता बनावटी होत्या किंवा त्या मालमत्तांची किंमत खूप वाढवून दाखवण्यात आली होती. टॅक्स कन्सल्टंटने सांगितले की कंपनीच्या टॅक्स फायलिंगमध्येही अनेक चुका आहेत. उत्पन्न कमी दाखवून खर्च जास्त दाखवण्यात आला आहे. हे सर्व मिळून एक खूप मोठा स्कॅम तयार होत होता. मी सर्व रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स गोळा केले आणि माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला पाठवले, जी एका फायनान्शियल रेग्युलेटरी बॉडीमध्ये काम करत होती. मी त्यांना सांगितलं की ही एक अत्यंत गंभीर केस आहे आणि यावर त्वरित कार्यवाही व्हायला हवी. त्याने मला सांगितलं की तो ह्या प्रकरणाला हाय प्रायोरिटीवर घेईन. लग्नाचा मुख्य दिवस उजाडला, ज्या दिवशी वधूवरांचे प्रत्यक्ष लग्न होणार होते. सकाळपासूनच तयारी सुरू झाली. हॉटेलमध्ये शेकडो लोक येणार होते, शहरातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक. प्रीतीवहिनींनी या दिवसासाठी कोणतीही कसर सोडलेली नव्हती. त्यांना वाटत होतं की हा त्यांच्या सर्वात मोठा विजयाचा दिवस आहे, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की हा त्यांच्या सर्वात मोठ्या पराभवाचा दिवस ठरू शकतो. मी सकाळपासूनच थोडी अस्वस्थ होते. मला माहीत होतं की मी जे केले आहे ते खूप मोठे पाऊल उचलले आहे. एकदा का हे सर्व सुरू झाले की मागे फिरता येणार नाही. पण मग मी स्वतःला आठवण करून दिली की मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी फक्त सत्य समोर आणले आहे. जर प्रीतीवहिनींनी काही चुकीचे केले असेल तर त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. मी फक्त एक माध्यम बनले होते. संध्याकाळ झाली. मंडप सजलेला होता. वधूवर आपापल्या जागी बसले. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. सर्व लोक आपापल्या खुर्च्यांवर बसून लग्नाची विधी पाहत होते. मी सुद्धा माझ्या कोपऱ्यातील सीटवर बसले होते. बँक आणि रेग्युलेटरी ॲथॉरिटीने कारवाई सुरू केली आहे. कंपनीची काही खाती गोठवली जात आहेत आणि काही अधिकारी लवकरच लग्नाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. हाच तो क्षण होता ज्याची मी वाट पाहत होते. काहीच मिनिटात हॉटेलच्या बाहेर काही गाड्या येऊन थांबल्या. त्यातून काही लोक उतरले. सूट घातलेले, गंभीर चेहरे असलेले. ते थेट रिसेप्शनच्या दिशेने गेले आणि तिथल्या मॅनेजरशी बोलू लागले. मॅनेजरने त्यांना काहीतरी सांगितले आणि मग ते लोक हॉलच्या दिशेने चालू लागले. मी पाहिले की हॉटेलचे काही कर्मचारी घाबरलेले दिसत होते. त्यांना नक्की काय चाललंय हे समजत नव्हतं. ते लोक हॉलच्या बाहेर थांबले आणि त्यांनी काही फोन कॉल्स केले. त्यानंतर अजून काही गाड्या आल्या. यावेळी बँकेचे लोक होते. त्यांच्यासोबत काही कायदेशीर सल्लागारही होते. आता हळूहळू पाहुण्यांनाही काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली. काही पाहुण्यांनी बाहेरची हालचाल पाहिली आणि एकमेकांशी कुजबुजू लागले. काय होतंय? हे लोक कोण आहेत? काही अडचण आहे का? प्रीतीवहिनी अजूनही मंडपाजवळच उभ्या होत्या. त्यांना अद्याप काहीच माहीत नव्हते. त्या आपल्या सुनेला काहीतरी सूचना देत होत्या. तितक्यात हॉटेलचा मॅनेजर धावत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यांच्या सांगण्यानंतर प्रीतीवहिनींचा चेहरा एकदम बदलला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. त्यांनी मॅनेजरला काहीतरी विचारले आणि तो घाबरत सांगू लागला. प्रीतीवहिनींनी आपल्या नवऱ्याला म्हणजेच माझ्या मोठ्या दिरांना बोलवले आणि त्यांना काहीतरी सांगितले. ते सुद्धा काळजीत पडले. तितक्यात ते सूट घातलेले लोक हॉलच्या आत आले. त्यांनी वहिनी आणि माझ्या दिराच्या जवळ जाऊन आपली ओळख करून दिली. ते बँकेचे वरिष्ठ अधिकारी, फायनान्शियल रेग्युलेटरी बॉडीचे प्रतिनिधी आणि काही कायदेशीर तज्ज्ञ होते. त्यांनी प्रीतीवहिनींच्या हातात एक पॉकेट दिले, ज्यात काही कागदपत्रे होती. त्यांनी थरथरत्या हाताने ते पाकिट उघडले आणि वाचायला सुरुवात केली. त्या जसजशा वाचत गेल्या तसतसा त्यांचा चेहरा फिक्का पडू लागला. त्यांच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. आता संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. मंत्रांचे आवाज थांबले होते. काय होतंय हे सर्वजण पाहत होते. पाहुणे एकमेकांशी कुजबुजू लागले. ही काय फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन आहे का? या कुटुंबावर काही केस चालली आहे का? त्यांच्या कंपनीत काही फ्रॉड झाले आहे का? लोकांच्या चेहऱ्यावर धक्का आणि गोंधळ स्पष्ट दिसत होते. प्रीतीवहिनींनी ते कागदपत्र आपल्या नवऱ्याच्या हातात दिले. माझ्या दिरांनीही ते वाचले आणि त्यांचाही चेहरा पांढरा पडला. त्यांनी त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा सर्व काहीतरी गैरसमज आहे असे ते म्हणू लागले. पण दोन्ही अधिकारी खूप कडक होते. ते म्हणाले, आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत. तुमच्या कंपनीवर आर्थिक फसवणुकीचे अत्यंत गंभीर आरोप आहेत. तुमची काही बँक खाती आधीच गोठवण्यात आली आहेत. तुमच्या कंपनीच्या काही मालमत्ता सील केल्या जात आहेत आणि अधिकृत तपास सुरू झाला आहे.
हे ऐकताच प्रीतीवहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सभोवताली पाहिलं. सर्व काही पाहुण्यांकडेच रोखून पाहत होते. ज्या काही वेळापूर्वी आपल्या साम्राज्याच्या राणीसारख्या वाटत होत्या, त्या आता एका हतबल स्त्रीसारख्या दिसत होत्या. त्यांचा सगळा दिखावा, त्यांची सर्व शान एका क्षणात धुळीला मिळाली होती. मंडपात बसलेले वधूवरही हे सर्व पाहत होते. नवरीच्या चेहऱ्यावर भीती, तर नवरदेवाला नक्की काय करावे हे सुचत नव्हते. पाहुणे आता हळूहळू बाहेर जाऊ लागले. कोणालाही या ड्राम्यात अडकायचे नव्हते. काही लोक फोटो काढत होते, तर काही व्हिडिओ बनवत होते. हे संपूर्ण दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल होणार होते. मी माझ्या जागेवर शांतपणे बसून हे सर्व काही पाहत होते. माझ्या मनात एक विचित्र भावना होती. एकीकडे मला समाधान वाटत होतं की अखेर सत्य समोर आलं, पण दुसरीकडे लग्नाची रात्र अशा प्रकारे वाया गेली याचं थोडं वाईटही वाटत होतं. पण मग मला ते सर्व टोमणे आठवले, तो सर्व अपमान आठवला जो मला सहन करावा लागला होता. आणि मला वाटलं की जे झालं ते योग्यच झालं. तितक्यात प्रीतीवहिनींची नजर माझ्यावर पडली. त्या माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता. जणू त्या विचार करत होत्या की हे तू केलंस का? मी फक्त त्यांच्या डोळ्यात पाहत राहिले. मी काहीच बोलले नाही. पण कदाचित माझ्या नजरेने सर्व काही सांगून टाकलं होतं. वहिनींचे डोळे विस्फारले. त्यांना समजले की हे सर्व कोणामुळे झालं आहे. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं. वादळ धडकलं होतं. पुढच्या काही तासात परिस्थिती अजून बिघडली. बँकेच्या लोकांनी सांगितले की कंपनीचे मुख्य खाते फ्रीज केले आहेत. गुंतवणूकदारांना याची माहिती देण्यात आली आहे आणि काही गुंतवणूकदारांनी लगेच आपला पैसा परत मागण्यास सुरुवात केली. कंपनीच्या ऑफिसवर छापेमारीची तयारी सुरू झाली आहे आणि टॅक्स डिपार्टमेंटनेही नोटीस पाठवली आहे. सर्वात वाईट म्हणजे ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली. काही रिपोर्टर्स हॉटेलच्या बाहेर पोहोचले होते. प्रीतीवहिनी पूर्णपणे कोलमडून गेल्या. त्या एका खुर्चीत बसून रडू लागल्या. तेव्हाच माझ्या दिरांनी वकिलाला फोन करायला सुरुवात केली. पण वकिलाने सांगितले की सध्या काहीच होऊ शकत नाही, आधी तपास पूर्ण होऊ द्या. जर कंपनीच्या विरोधात काहीही चुकीचे आढळले तर खूप मोठी अडचण होईल. नवरीची आई रडत होती. त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलीच्या लग्नाचं एका मोठ्या स्कॅन्डलमध्ये रूपांतर झालं आहे. नवरदेवाच्या वडिलांनी तर जाहीर केलं, आता हे लग्न थांबवावे लागेल, कारण आमचे कुटुंब अशा प्रकारच्या घोटाळ्याशी जोडले जाऊ इच्छित नाही. हे ऐकून प्रीतीवहिनी अजूनच खचल्या. त्यांचा मुलगाही रडत होता. माझा नवरा राज आता माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि काळजी दोन्ही होते. त्याने मला विचारलं, अंकिता, तुला माहीत आहे का हे नक्की काय चाललं आहे? तू याबद्दल काही ऐकलं आहेस का? मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, हो राज, मला माहीत आहे आणि मीच ती व्यक्ती आहे जिने हे सर्व सुरू केलं आहे. राजचे डोळे विस्फारले. काय? तू? पण का? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, कारण मी आता अजून अपमान सहन करायला तयार नव्हते. कारण माझ्या वहिनीने मला नेहमी कमीपणा दाखवला आणि तू कधीच माझ्यासाठी आवाज उठवला नाहीस. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चुकीचं घडत होतं ते समोर येणं गरजेचं होतं. राज काही वेळ माझ्याकडे पाहतच राहिला. त्याला काय बोलावे हे समजत नव्हते. मग तो हळूच म्हणाला, पण अंकिता, हे तर आपले कुटुंब आहे, तू असं कसं केलंस? मी त्याला ठामपणे सांगितलं, राज, कुटुंब असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचाही अपमान करत राहावा आणि समोरच्याने गप्प बसावं. कुटुंब असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीची कामे करावीत आणि कोणी काहीच बोलू नये. मी फक्त सत्य समोर आणलं. जर प्रीतीवहिनींनी काहीच चुकीचं केलं नसतं तर आज हे सगळं झालंच नसतं. राज काहीच बोलू शकला नाही. तो तिथून निघून गेला. पुढचे काही दिवस खूप कठीण होते. घराचे वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं होतं. प्रीतीवहिनी आणि दीर दिवसभर वकील आणि अकाउंटंट्सशी बोलत बसून असायचे. या संकटातून बाहेर कसे पडायचे हे त्यांना समजतच नव्हतं. तपास पुढे सरकत होता आणि दररोज नवीन गोष्टी समोर यायला लागल्या. कंपनीची जेवढी चौकशी होत होती तेवढे जास्त घोटाळ्याचे पुरावे मिळत होते. त्या गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसे लावले होते ते सर्वजण आपले पैसे परत मागत होते. काहींनी तर कोर्टात केस फाईल केली. कंपनीचे मूल्य झपाट्याने घसरू लागले. जे प्रोजेक्ट्स सुरू होते ते सर्व थांबले. कॉन्ट्रॅक्टर्सने काम बंद केलं कारण त्यांना पेमेंट मिळत नव्हते. प्रीतीवहिनीचे संपूर्ण साम्राज्य कोसळू लागले. जे नाव आणि प्रसिद्धी त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून मिळवली होती ती एका झटक्यात संपली. शहरात सर्वत्र याच स्कॅन्डलची चर्चा सुरू झाली. वृत्तपत्रात हेडलाईन्स येत होत्या.
सोशल मीडियावर लोक याबद्दल बोलत होते. काही लोक प्रीती वहिनींचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, पण बहुतांश लोक त्यांच्या विरोधात होते. कारण फ्रॉडचे पुरावे खूप भक्कम होते. घरातील सर्वजण त्रस्त झाले. माझी सासू रोज रडायची. त्यांच्या घरात हे सगळं कसं झालं हे त्यांना समजत नव्हतं. त्या प्रीती वहिनींना खूप समजवण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांना वाटायचं की प्रीतीने कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे, पण आता तेच नाव मातीत मिळाले होते. एके दिवशी प्रीती वहिनी माझ्या खोलीत आल्या. त्यांचे डोळे सुजले होते आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या आणि रडत म्हणाल्या, अंकिता, तू हे का केलंस? मी तुझी वहिनी आहे ना? आपण एकाच कुटुंबातले लोक आहोत ना? तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस. माझ्या मुलाचं लग्न मोडलं. माझा बिझनेस संपवला. तुला असं करण्याचा काय अधिकार होता? मी त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, वहिनी, तुम्हाला आठवतंय तुम्ही मला काय म्हणाला होतात? की मी महत्त्वाची नाही, मी त्या सीटवर बसण्याच्या लायकीची नाही, मी सामान्य आहे. तुम्ही मला नेहमी कमीपणा दाखवला. 5 वर्षापर्यंत मी तुमचा अपमान सहन केला, पण तुम्ही कधीच असा विचार केला नाही की माझीही काही प्रतिष्ठा आहे, माझाही काही सन्मान आहे. त्या म्हणाल्या, पण त्या तर फक्त छोट्या छोट्या गोष्टी होत्या. तो विनोद होता. तू इतकं मोठं पाऊल का उचललंस? मी उत्तर दिलं, वहिनी, तुमच्यासाठी तो विनोद होता, पण माझ्यासाठी तो अपमान होता. आणि राहिला प्रश्न मोठ्या पावलाचा, तर मी काहीच चुकीचं केलं नाही. मी फक्त सत्य समोर आणलं आहे. जर तुमच्या कंपनीत कोणताही घोटाळा झाला नसता, तर तुम्ही काहीच चुकीचं केलं नसतं, तर आज हे सगळं घडलंच नसतं. तुम्ही स्वतः तुमच्या अधोगतीला जबाबदार आहात, मी नाही. मी तर फक्त एक फोन केला होता. बाकी सर्व तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचे फळ आहे. प्रीती वहिनी काही वेळ माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग हळूच म्हणाल्या, तर तुला काहीच पश्चाताप होत नाही आहे? मी ठामपणे सांगितलं, नाही वहिनी, मला कोणताही पश्चाताप होत नाही, कारण मी काही चुकीचं केलं नाही. जर पश्चाताप कोणाला व्हायला हवा तर तो तुम्हाला पश्चाताप व्हायलाच हवा की तुम्ही कोणाचा अपमान केला. तुम्हाला पश्चाताप व्हायला हवा की तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले. तुम्हाला पश्चाताप व्हायला हवा की तुम्ही तुमच्या कुटुंबाची इब्रत पणाला लावलीत. हे ऐकून प्रीती वहिनी रडत तिथून निघून गेल्या. त्या रात्री माझा नवरा राज आला आणि म्हणाला, अंकिता, मला माफ कर. मला मनापासून खेद वाटतोय की मी कधीच तुझ्यासाठी आवाज उठवला नाही. मी हे समजू शकलो नाही की तू किती त्रास सहन करत होतीस. तुझ्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याऐवजी मी शांत राहणे पसंत केले. याचा मला खूप पश्चाताप होतोय. आज मला समजलं की तू किती मजबूत आहेस. तू जे केलंस ते कदाचित योग्यच होतं, कारण जर तू बोलली नसतीस तर हे सत्य कधीच समोर आलं नसतं. मी राजकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण आता खूप उशीर झाला होता. मी म्हणाले, राज, मला तुझ्या पश्चातापाची गरज नाही. मला तुझ्या सोबतीची गरज होती, जी तू मला कधीच दिली नाहीस. आता मी स्वतःसाठी उभं राहायला शिकले आहे. पुढचे काही महिने खूप वेगाने गेले. कंपनीची संपूर्ण केस कोर्टात चालली. तपासामध्ये हे सिद्ध झालं की कंपनीने खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले होते. गुंतवणूकदारांची दिशाभूल केली होती. बँकांकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतलं होतं आणि कर चोरी केली होती. कोर्टाने प्रीती वहिनी आणि माझा दीर दोघांनाही दोषी ठरवले. त्यांच्यावर मोठा दंड आकारण्यात आला. कंपनीची सर्व मालमत्ता सील करण्यात आली आणि त्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागले. आणि सर्वात वाईट म्हणजे त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. संपूर्ण कुटुंब विखुरले गेले. ज्या मोठ्या घरात आम्ही राहत होतो ते सुद्धा विकावे लागले. सासूबाईंना एका छोट्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट व्हावे लागले. राजची नोकरीही धोक्यात आली, कारण त्याच्या भावाच्या या स्कॅन्डलमुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. मी या सर्व गोष्टी पाहत होते. एकीकडे मला वाटले की कदाचित मी खूप मोठे पाऊल उचलले आहे, पण दुसरीकडे मला हे देखील माहीत होते की जर मी हे केले नसते तर हा घोटाळा अजून वाढला असता आणि अधिक लोक यात अडकले असते. मी जे केले ते योग्य वेळी केले. पुढे मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी मला कधीच सन्मान मिळाला नाही तिथे मला आता राहायचे नव्हते. मी राजला सांगितले की मला वेगळे राहायचे आहे. त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आता सगळं बदलेल, तो माझी काळजी घेईन, पण मी नकार दिला. मी म्हणाले की मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. मी एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले आणि माझ्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू लागले. माझ्या कंपनीने मला मोठे प्रमोशन दिले, कारण मी एका मोठ्या
घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. कॉर्पोरेटर क्षेत्रात माझे नाव आता आदराने घेतले जाऊ लागले. मी आता ती अंकिता नव्हती जी शांतपणे सहन करत होती, तर मी ती अंकिता होती जी स्वतःसाठी लढायला शिकली होती. एके दिवशी प्रीती वहिनींचे तुरुंगातून पत्र आले. त्यांनी लिहिले की आता त्यांना त्यांची चूक उमगली आहे. त्यांना नेहमी मला कमी लेखण्याचा आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा पश्चाताप होत होता. त्यांनी माझी माफी मागितली, पण मी त्या पत्राला उत्तर दिले नाही. कारण आता माफी मागून काहीच उपयोग नव्हता. जे व्हायचे होते ते होऊन गेले होते. काही महिन्यानंतर मी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. राजने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा निर्णय बदलला नाही. मला वाटले की हेच सर्वांसाठी चांगले आहे. मला आता माझ्या आयुष्यात कोणत्याही ओझ्याशिवाय आणि कटू आठवणींशिवाय पुढे जायचे होते. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले, नवीन प्रोजेक्टवर काम केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला. मी माझ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा गमावलेला सन्मान परत मिळवला. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला वाटतं की जे काही झाले ते होणे गरजेचे होते. या अनुभवाने मला शिकवले की स्वतःसाठी उभे राहणे किती महत्त्वाचे आहे. शांत राहणे नेहमीच योग्य नसते. जर कोणी तुमच्याशी चुकीचे वागत असेल तर तुम्ही बोललेच पाहिजे. सन्मान मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. प्रीती वहिनींना वाटले होते की मी फक्त एक साधी नोकरी करणारी मुलगी आहे जिच्याशी त्या हव्या तशा वागू शकतात. त्यांना वाटले होते की मी शांत बसते म्हणजे मी कमकुवत आहे. पण त्यांना हे माहीत नव्हतं की शांतता हे कमजोरीचे नाही तर ताकदीचे रूप आहे. मी शांत होते कारण मला माझी ऊर्जा विनाकारणाच्या वादात वाया घालवायची नव्हती. पण जेव्हा मर्यादेबाहेर गोष्टी गेल्या तेव्हा मी बोलणे गरजेचे समजले आणि माझ्या एका आवाजाने त्यांचे संपूर्ण साम्राज्य हादरले. आज मी आनंदी आहे, शांततेत जगत आहे. माझ्याकडे चांगली नोकरी आहे, घर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा स्वाभिमान आहे. मला आता कोणालाही काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. मी कोण आहे आणि माझी क्षमता काय आहे हे मला ठाऊक आहे आणि तेवढे पुरेसे आहे. प्रीती वहिनींचे साम्राज्य कोसळले, पण माझा आत्मसन्मान ताठ मानेने उभा राहिला. त्यांनी मला सन्मानाची जागा दिली नाही, पण मी माझी जागा स्वतः निर्माण केली. त्यांनी मला लहान समजले, पण मी त्यांना दाखवून दिले की खरी ताकद कशात आहे. आज मला अभिमान वाटतो की मी माझ्या सन्मानासाठी लढले आणि जिंकले. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली? अंकिताने जे केले ते बरोबर होते की चुकीचे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.